नमस्कार. बीडमध्ये 843 ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या. ही बातमी वाचून प्रत्येकाला धक्का बसला. मलाही एक स्त्री म्हणून हे खूप जिव्हारी लागलं. पण जेव्हा मी सत्य तपासलं तेव्हा लक्षात आलं की ही माहिती अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी आहे. आपण याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. मी संबंधित अधिकाऱ्यांना विचारून ही माहिती आज तुमच्या समोर ठेवतेय. ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी 2019 पासून काही नियम आणि खबरदारी घेण्याच्या दृष्टीने शासनानं काही नियम बनवलेत. आता उठसूट कोणीही गर्भपिशवी काढू शकत नाहीच. जर कुठल्या महिलेला गर्भपिशवीच्या संबंधित काही गंभीर त्रास असेल, फक्त तेव्हाच, तेही बीड जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी घेऊन, मान्यता घेऊन, तिची तपासणी करून खरंच ती गर्भपिशवी काढण्याची गरज आहे का, तरच ही शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रिया वैद्यकीय कारणांमुळे वेगवेगळ्या वर्षात झालेल्या आहेत. म्हणजे 2019 पासून तर बीड शल्यचिकित्सकांच्या अधिकृत तपासणीनंतर परवानगीशिवाय अशा शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत. या शस्त्रक्रियांचा कालावधी हा ऊसतोड हंगामाच्या लगतचा नाही आहे. यापैकी 267 महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही 2019 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये शल्यचिकित्सकांच्या पूर्व परवानगीने, तिच्या तपासणीने, तिला गरज आहे म्हणून आणि उर्वरित 576 महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही 2019 पूर्वीच झालेल्या आहेत. त्यामुळेच माझं माध्यमांना विनम्र आवाहन आहे की महिला आणि आरोग्य यासारख्या संवेदनशील विषयांवर बातम्या देताना कृपया पूर्ण शहानिशा करा. गैरसमज आणि भीती पसरवू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.